आज आपल्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमामध्ये एक असे व्यक्ती आले ज्यांना आपण देवदूत म्हटलं तरी कमी पडेल, अशा व्यक्तीची आपण भेट घेऊया जे पुरामध्ये काही अडकलेल्या लोकांचं पाण्यात उतरून जीव वाचवलेत. दादा नाव काय? मी जीवरक्षक मल्लिकार्जुन धुळखेडे, बंकली, तालुका दक्षिण सोलापूर. हा डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापनचा जो विभाग आहे, खरंच हा पृथ्वीवरचा संकट आहे, कुठल्या एका देशावर किंवा एका राज्यावर किंवा एका जिल्ह्यावर नसून हा नैसर्गिक जो आपत्ती उद्भवतो त्यावेळेस सांगून कुठली संकट येत नाही. त्याच्यामुळे काही वेळा कितीतरी लोक, कितीतरी जनावर पुरामधून वाहून जात असताना याच्या अगोदर मी कितीतरी जीव वाचवले आहेत. त्याच्या मागच्या माझ्या नोंदी 108 जणांचा जीव मी वाचवल्यानंतर मला डॉक्टर भोसले साहेब आणि कलेक्टर यांनी मला सन्मानित पण केलं. पण काही गोष्टी सांगायचं म्हणलं तर कोणाला मदत केलं किंवा काय केलं तर आपण सांगण्यापेक्षा आमचं पाहून कोणीतरी करावं ही अपेक्षा असतो. पाण्यामध्ये वाहून जात असताना त्याचं शेफ्टीनं आम्ही कसं बाहेर पडावं याच्यात देखील आम्ही प्रात्यक्षिक प्रशिक्षण पण दिलं कितीतरी कॉलेजमध्ये, शाळेमध्ये. पण आजचा जो विषय आहे हा कधीही पूर न आलेल्या ठिकाणी हा पूर आलेला आहे, पाणी आलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे 137 का 30 वर्षानंतरचा हा 1000 मिलीमीटर पाऊस इतका नोंदी झालेला आहे. त्याच्या अगोदर 850 पर्यंतचा काहीतरी होता. आणि त्याचबरोबर वरून पण पाऊस जास्त असल्यानं अचानक उद्भवलेला संकट आहे. या ठिकाणी खरंच मी माणुसकी जिवंत आहे, मानवता जिवंत आहे, आज मी प्रत्यक्ष पाहिलेलो आहे. जो तो त्याच्या परीने होईल तितकं मदत करत आहेत. आणि खरंच या ठिकाणी प्रशासन आणि महसूल विभाग वगैरे ते सुद्धा त्यांच्या परीने काम करत आहेत, त्यांना मी दोष देत नाही. पण त्यांच्याही अगोदर आपल्या शेजार धर्म आमच्या बंकलीकरांनी संजवडच्या लोकांना, सिंदखेडच्या लोकांना, राजुरीच्या लोकांना आमच्या होईल तितकं फुलाची पाकळी या पद्धतीने आम्ही मदत करायचं या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आमचे धडाडीचे सरपंच प्रथम नागरिक चंद्राम सगरे मालक असू द्या, डॉक्टर रणजित देशमुख असू द्या, आमचे प्राणीमित्र बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य रफिक नदाफ असू द्या, श्रीकांत बनसुडे असू द्या, रेवणे असू द्या, असे अनेक आम्ही सगळे या ठिकाणी कोणी जात पात धर्म काही न ठेवता, उच्च नीच काही न ठेवता सगळे मिळून एकजुटीनं आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. फक्त तुमचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे, याच पद्धतीने आम्ही पुढे काम करत राहू. एवढंच मी या ठिकाणी मागणी केली. दक्षिण सोलापूर तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जायचा, पण या पुराच्या पाण्याने अथवा अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे हा संकट ह्या तालुक्यांवरती उद्भवल्यामुळे इथे प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली होती. पण येथील लोकांना हा पुराची परिस्थिती कशा प्रकारची असते ते माहीत नव्हतं. पण असे जे आपत्ती व्यवस्थापनामध्ये जे आहेत, जे धुळखेडे सारखे लोक आहेत, ते खरोखर त्यांचं काम वाखाणण्याजोगं आहे. NGTV मराठी न्यूज चॅनलसाठी ब्युरो चीफ निजामशाह शेख, रहमान शेख सोबत बंकलगी.